इंस्टाग्रामवरील एका वादग्रस्त व्हिडिओमुळे चर्चेत आलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शर्मिष्ठा पानोलीला कोलकाता पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी तिला न्यायालयात हजर केल्यानंतर तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली। कोलकाता पोलिसांनी हरियाणातील गुरुग्राम येथून तिला अटक करून अलीपूर न्यायालयात हजर केले। कोर्टातून बाहेर पडताना शर्मिष्ठा माध्यमांना प्रतिक्रिया देत लोकशाहीत ज्या पद्धतीने हा अत्याचार केला जात आहे ती लोकशाही नाही अशी टीकाही केली आहे। गुरुग्राम पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर शर्मिष्ठा पानोलीने ऑपरेशन सिंदूर वरून बॉलिवूड कलाकारांच्या मौनावर प्रश्न उपस्थित करत एक वादग्रस्त व्हिडिओ पोस्ट केला होता। त्यात तिने म्हटले होते की बॉलिवूडमध्ये 3 ते 4 असे कलाकार आहेत जे चित्रपटांमध्ये देशासाठी प्राण देण्याची भाषा करतात, पण जेव्हा खऱ्या अर्थाने देशासाठी उभं राहण्याची वेळ आली तेव्हा ते पूर्णपणे शांत राहिले। हे लोक मोठे ढोंगी आहेत आणि त्यांना लाज वाटली पाहिजे। हा व्हिडिओ 14 मे 2025 रोजी पोस्ट करण्यात आला होता। त्याच दिवशी शर्मिष्ठा आणि एका पाकिस्तानी फॉलोअरमध्ये सोशल मीडियावर वाद झाला। मीडिया रिपोर्ट्सनुसार शर्मिष्ठाचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असून त्यापैकी एक पाकिस्तानमधील वापरकर्ता आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या पाकिस्तानी युजरने शर्मिष्ठाला प्रश्न विचारला आणि दहशतवाद्यांचे समर्थन करताना 24 लोकांच्या हत्येचे समर्थन केले। या घटनेवर प्रतिक्रिया देताना शर्मिष्ठा पानोलीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात एका विशिष्ट धर्मावर भाष्य करण्यात आले होते। व्हिडिओ पोस्ट होताच संबंधित धर्मीय समुदायातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। भारत आणि पाकिस्तानातील अनेक मुस्लिम युजर्सनी एकत्र येत तिच्याविरुद्ध FIR दाखल करण्याची मागणी केली। त्याचबरोबर शर्मिष्ठाला बलात्कार आणि शिरच्छेद करण्याच्या धमक्याही मिळू लागल्या। या धमक्यांचे स्क्रीनशॉट तिने स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत आपल्यावर होणाऱ्या दबावाची माहिती दिली। या वादामुळे तणाव वाढला असून पोलीस यंत्रणा चौकशी करत आहे। या व्हिडिओवर विविध स्तरांतून तीव्र विरोध होऊ लागला। काहींनी तक्रारी दाखल केल्यानंतर कोलकाता पोलिसांनी गुन्हा नोंदवला। त्यानंतर शर्मिष्ठा व तिच्या कुटुंबियांना नोटीस पाठवण्यात आली, मात्र ते फरार झाल्यामुळे न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले। वाद वाढू लागल्यानंतर शर्मिष्ठाने तिचा व्हिडिओ डिलीट करत सोशल मीडियावर माफीही मागितली, पण त्यानंतरही तिच्या विरोधात चौकशी सुरूच आहे। या प्रकरणावर भाष्य करताना शर्मिष्ठा म्हणाली, मी फक्त देशाच्या हितासाठी बोलले, पण मला बलात्कार आणि हत्येच्या धमक्या दिल्या जात आहेत। शर्मिष्ठा सध्या पुणे लॉ युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत आहेत। शर्मिष्ठा पानोलीचे एक्स आणि इंस्टाग्रामवर तब्बल 1.75 लाख फॉलोअर्स आहेत। शर्मिष्ठाने ऑपरेशन सिंदूरबाबत बॉलिवूड स्टार्स शांत का आहेत असा प्रश्न उपस्थित करत टीका केली होती। इतकेच नव्हे तर व्हिडिओमध्ये तिने एका समुदायाबाबत आक्षेपार्ह भाषाही वापरल्याचा तिच्यावर आरोप आहे। पण तिच्या या पोस्टनंतर वाद वाढल्यामुळे तिने तो व्हिडिओ डिलीट करत सर्वांची जाहीर माफीही मागितली, पण त्यानंतरही कोलकातामध्ये तिच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली। या FIR मध्ये तिच्यावर धार्मिक द्वेष पसरवणे, धार्मिक भावना भडकावणे आणि शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे असे आरोप करण्यात आले आहेत। दुसरीकडे शर्मिष्ठा पानोलीला आता युरोपमधून पाठिंबा मिळत आहे। नेदरलँड्स डच संसद सदस्य गिर्ट वाइल्डर्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शर्मिष्ठाच्या हक्कांचे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे आणि तिच्या अटकेला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील डाग असल्याचेही म्हटले आहे। गिर्ट वाइल्डर्स यांनी ट्विटर एक्सवर पोस्ट करत शर्मिष्ठाला पाठिंबा दिला आहे। सर्वांच्या नजरा शर्मिष्ठावर असे लिहिलेले पोस्टर पोस्ट करत त्यांनी शूर शर्मिष्ठा पानोलीला सोडा, तिला अटक करणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लाजिरवाणे आहे। पाकिस्तानबद्दल सत्य बोलल्याबद्दल तिला शिक्षा करू नका, तिला मदत करा असे आवाहन तिने केलं आहे। ऑपरेशन सिंदूर बाबत काश्मीर भारतामध्ये नसून ते प्रांत वेगळा असून युद्धजन्य परिस्थितीत पाकिस्तान जिंदाबाद असे सोशल मीडियावर लिहिणाऱ्या खदिजा शेखहीला तिचे पुढील आयुष्य खराब होईल म्हणून सोडून दिले आणि पुणे लॉ युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत असलेल्या शर्मिष्ठा पानोली हिला अटक करून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने हा कोणता न्याय असा सवाल भारतीय जनतेकडून विचारला जात आहे। अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।